धन्यवाद। धन्यवाद। आज निसर्गरम्य अशी आमची हे सिंधुदुर्ग आणि या सिंधुदुर्गामध्ये अतिशय सुंदर आणि रत्नांची खाण असलेलं आमचं कुडाळ। खरोखर या अशा या पवित्र आणि या कुडाळ नगरीमध्ये तुम्हा माबाप श्रोतेजनांच्या समक्ष या कुडाळ पोलीस स्टेशन या पवित्र स्थानी आज जवळजवळ वर्ष 77 ही पारंपरिक भजनाची डबलबारी म्हणजेच मानाची डबलबारीचा सामना आज कुडाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सामन्यासाठी आम्हा 2 बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे। प्रथम ज्यांनी सुस्वर भजन सादरीकरण केलं याच कुडाळचं रत्न सन्माननीय आमचे अरुण घाटबुवा। या ठिकाणी मला भजन कार्याची सुरुवात दिली आहे। उपस्थितीसाठी राहणार मुंबई पांढरा माझ्या गुरुदत्त प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या या कुडाळ पोलीस स्टेशन मधील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो। येथील या नगरीतील सर्व उपस्थित रसिकांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या आमच्या कुडाळची ग्रामदेवता श्री कुडाळेश्वर यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। श्री देवाई मातेला नमस्कार करतोय, महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद करतोय। त्याचप्रमाणे श्री देवी भैरव जोगेश्वरी त्याचप्रमाणे महादेवी त्या चरणाशी नतमस्तक होते। त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आमच्या शिवजीचं। खरोखरच त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते, गणपती गजाननाला वंदन करतो। त्याचप्रमाणे खरोखरच ज्यांनी गेली 77 वर्ष हा अविरत कार्यक्रम चालू ठेवलेला आहे त्यासाठी खरोखरच सर्वांचे मनपूर्वक आभार।
मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मखदूम साहेब खरोखर अविरत कार्यरत आणि कष्ट सन्माननीय राजेंद्र मखदूम साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। आणि सर्व हवालदार गेली 77 वर्ष हा कार्यक्रम अविरत चालू केलेला आहे। तुम्हा सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊ। संपूर्ण त्रैलोक्याचा महाराज दैवत श्री गणपती गजाननाचे नतमस्तक होऊ। विद्येची देवता माता सरस्वती मातेचे विनम्र अभिवादन करू। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भवानी नतमस्तक होऊन हिंदुदय सम्राट आदित्य महाराजांच्या या मायबाप श्रोतेजनांमध्ये कुडाळ नगरी म्हटल्याच्या नंतर अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत, दशावतारी कलावंत आहेत। तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। वारकरी सांप्रदायिक भजनीबू आहेत, त्यांच्याही चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे शक्ती तुऱ्यावाले कलावंत असतील, नमन नाच मंडळावाले कलावंत असतील, तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। या ठिकाणी विशालजी माऊली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मान्यवरांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, खरोखर साऊंडवाल्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आज आमचे अरुणजी घाडीबुवा यांना पकवाद साथ करतायत विनीत धुरी माऊली, पकवाद विशारद विनीतजी धुरी माऊली आणि तबल्यावरती जितेश परब आणि त्यांची कोरस मंडळी, त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो। आणि आज आम्हाला पकवाद साथ करतायत याच कुडाळचं रत्न आणि आमचे गुरु माऊली प्रमोदजी धुरीबुवा यांचे सुपुत्र पकवाज वादक आणि पकवाज विशारद सन्माननीय प्रणव धुरी। एकदा जोरदार टाळ्या या माऊलींसाठी होत होते। त्याचप्रमाणे आज आम्हाला पकवाज साथ करते सन्माननीय तबला साथ करते सन्माननीय संदेश सुतार, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। आणि आज चपी वादक म्हणून आमच्याकडे साथ करतायत आमच्या राजापूरचं रत्न सन्माननीय राजू कानडे आणि आमची कोरस मंडळी, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। युट्यूब वाले तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतो। चांगला दाखवीत जावं हरकत नाही। काय भक्ती म्हटल्याच्या नंतर आजचा महत्वाचा विषय आहे, देहावरील महत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे, ही भक्ती आहे। त्याच्यामुळे नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, बरोबर की नाही? महाडेश्वर म्हटलं म्हणजे ज्यांच्या नावातच ईश्वर आहे, ज्यांच्या नावातच ईश्वर आहे असे महाडेश्वर आहे। म्हणून आजही सर्व भजनी कलावंतांना या कुडाळमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करतो, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। कारण आज जोडी अतिशय उत्तम बुवा, नावच आहे काय अरुण, है की नाही? ह्यो आमचो अरुण, तो मगाशी गेलो तो वरून, तो गेलो फिरून, है की नाही? आपण फक्त आज जगूया नामस्मरण करून, टेन्शन घ्यायचा नाही। कारण कुडाळ म्हटल्याच्या नंतर कलेश्वराचे जिथे देवस्थान आहे, जिथे कलेश्वराचे देवस्थान आहे तिथे हिऱ्यांची आणि कलाकारांची खाण आहे, म्हणजेच कुडाळ आहे। म्हणजे टेन्शन अजिबात नाही। तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। आणि या ठिकाणी आमच्या विभागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय वैभवजी नाईक साहेब गणेश दर्शनासाठी आलेले आहेत। कुडाळ पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि तमाम रसिक प्रेक्षकांच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत। सन्माननीय आमदार साहेब वैभवजी नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माझ्या गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय। आणि या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतो, कारण 1.25 तासाचा त्यांना वेळ दिलेला आहे आणि 1.5 ते 2.5 तासाचा मला वेळ दिलेला आहे। कारण स्वार्थ जाण्याशिवाय परमार्थ कळत नाही, आणि जोसर परमार्थ कळत नाही
आहे तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही, ही वास्तविकता. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे, कारण आमच्यापेक्षा पण श्रेष्ठ आज तुम्ही आहात. म्हणून तुमच्या समोर प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण चालू करतो. सुंदर प्रार्थना घेतली. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ नमो शारदा मूळ चत्वार वाचा, 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 गमो पंतानंद या राघवाचा, गमो पंतानंद या राघवा, प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे, प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे, जन्म घालून केले पालन रामूचे, जन्म घालून केले पालन रामूचे, उपकार मानू त्या परम पित्याचे, उपकार मानू त्या परम पित्याचे, सांभाळले त्याने निस्वार्थाने, संभाळले त्याने निस्वार्थाने, सार्थ करावे या जन्माचे, सार्थ करावे या जन्माचे, गवरणी सणी धणी दप सार्थ करावे या जन्माचे, सार्थ करावे या जन्माचे, स्मरण रहावे हरिनामाचे,
महत्वाची आहे आणि तुमची साथ आम्हा दोन्ही कलाकारांना मिळणं खूप महत्वाची आहे. कारण खरोखरच एकदा जोरदार टाळ्या मायबाप श्रोतेजनांसाठी होऊन जाऊ दे. कारण टाळी ही जीवनामध्ये आपल्या खूप महत्वाची आहे मंडळी. कारण संपूर्ण नमस्कार सुद्धा करताना दोन हातांना एकत्र यावं लागतं. त्यावेळेला पांडुरंगाजवळ पूर्ण नमस्कार होतो. आकडा 7-7चा अतिशय सुंदर आहे. कारण 7 किती महत्वाची असते ही प्रत्येकाला कळली पाहिजे, बरोबर की नाही? कारण 5 भाऊ एकत्र लढले, 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. लक्षात घ्या, 2 भाऊ एकत्र लढले, रावण मारला गेला, राम लक्ष्मण. पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. संसाराचा वाटोळा झाला, बरोबर की नाही? म्हणून 7 खूप महत्वाची आहे. 7 एकमेकाला देणं गरजेचं आहे. पक्वाची साठी मांडलं जरा ओपन करा. या ठिकाणी सुरुवातीलाच बक्षीस आलेलं होतं. सन्माननीय आमचे परममित्र समीरजी कदम यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद रुपये पारितोषिक आलाय. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतोय, बक्षीसला स्वीकार करतोय. भजनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम खरोखरच ज्यांचे आपण आभार मानू, ज्यांच्यामुळे आज भजन पूजन कीर्तन करतोय, ते छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत जाऊ दे. कारण महाराज जर नसते तर आज आपण भजन पूजन कीर्तनाला कुठेतरी थांबलो असतो. आणि त्यानंतर जर आभार जर आम्ही मानू तर खरोखरच आमचे समस्त पोलीस बांधव, एकदा जोरदार टाळ्या पोलीस बांधवांसाठी झाले पाहिजे. कारण कोणता सण असू दे, कोणतं काही असू देत कार्य, सर्वात प्रथम पुढे उभा असतो तो आमचा पोलीस बांधव. खरोखरच तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आणि या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करतो. कारण अरुण कदम बुवा अतिशय अरुण घाडी, समीर कदम बाजूला बसल्याचं नाव तोंडात तुमचा येतं. कारण मूर्ती लहान आणि कीर्ती महान. अरुण घाडी खरोखर तो गुलाम आता फक्त असंच गेलेलो नॉर्मल आपली बारी करून, पण हाडी म्हटल्याच्या नंतर खरी उडी टाकी घेतो पत्तो नाही. त्याच्यामुळे काळजी नाही, पारंपरिक बारी आहे. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण 14 मात्रा नोटेशन अतिशय सुंदर बुवाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी सादरीकरण भजनाला सुरुवात करतो.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय श्यामा परब साहेब यांच्याकडून अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय श्यामा साहेब यांना उथंड आयुष्य लाभो अशी भगवंताची मी प्रार्थना करतो. बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय वारन साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उथंड आयुष्य लाभो अशी भगवंताची मी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतोय. धन्यवाद. अतिशय सुंदर सादरीकरण बुवाने केलेले. मला एकही शब्द काय बोलले नाही बुवा, कारण पारंपरिक बारी आहे. 20 म्हटल्याच्या नंतर वेगळा एक विषय असतो, पारंपरिक म्हटल्याच्या नंतर वेगळा विषय. पण आज कुडाळ नगरी म्हटल्याच्या नंतर ह्या ठिकाणी माझ्यासारख्या कलाकाराला भजन करण्याची संधी भेटते. खरोखर सोन्याचा आजचा हा दिवस आहे. माझ्यासाठी सोन्याहून पिवळा दिवस आहे. खरोखर तुमच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. कारण संस्कृती कशी टिकावी याचं नितांत उदाहरण जर असेल तर आमचं हे कुडाळ आहे. आणि या कुडाळमध्ये समस्त नागरिकांनी आजही संस्कृती आपली कायम तशीच जपलेली आहे. आणि इथे आल्याच्या नंतर प्रथमतः आमच्या समस्त पोलीस अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण आज आम्ही काही 4 पैसे कमवायला लागलो म्हणजे लय मोठे सुशिक्षित झालो. बरोबर की नाही? काही नाही शिरा पडली तोंडावर आमच्या, सुशिक्षित काही नाही. आज आपली संस्कृती कायम ठेवण्याचं काम हे आमच्या कुडाळचे पोलीस निरीक्षक, सर्व हवालदार, सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व करताय. इथे आल्याच्या नंतर दोन्ही मंडळांची आणि समस्त मान्यवर जे काय मंडळी येणार होती सत्यनारायणच्या पूजेला त्यांची जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर केली होती. काय जेवणारे एका जागेवर बसून जेवत होते आणि वाढणारे बरोबर वाढत चालले होते. ही आपली संस्कृती आहे. पण 4 पैसे काय आम्ही कमवले, आम्ही भुपे पद्धत आणला मुंबई, नाही का? पैसा लय आला आमच्या, आम्ही भुपे पद्धत. होय, जेवणारे एका जागेवर असतात आणि वाढणारे वाढत जातात. आणि थय वाढणारे एका जागेवर आणि जेवणारे भीक मागतात का ताडी घेऊन फिरतात. अरे गुलाबजामुन 2 दे, तो सांगता मालकाने एकच दिवस सांगितलं ना. बरोबर की नाही? अरे कसली शिरा पडली तोंडावर. अरे आमची संस्कृती आपण लयाला न्यायला चाललो. बरोबर की नाही? भजन रसिक मान्यवर श्रोतेजन तुम्ही जास्त आहात आमच्यापेक्षा, तर संस्कृती कशी टिकावी हे आपल्यावर अवलंबून असतात. बरोबर की नाही? नाहीतर बक्षिशीला टेन्शन घ्यायचं नाही. स्वप्नील गावडे युवा शेतकरी रायवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर शेतकरी म्हटल्याच्या नंतर खरोखर परमेश्वरापेक्षा पण जर कोण श्रेष्ठ असेल तर तो शेतकरी आहे. एकदा जोरदार काळे शेतकऱ्यासाठी झाले पाहिजे. कारण लक्षात घ्या, 100 किलोचा निवेद्य देवासमोर ठेवला, 1 किलो पेढे ठेवलं म्हणजे देव आपल्याला पावेल या आशेने कुणीही राहू नका. लक्षात घ्या, 30,000 वर्ष संवत्सर वर्ष, 30,000 संवत्सर वर्ष ब्रह्मदेवाने एका गायत्री मंत्रासाठी तपश्चर्या केलाय. देव असून सुद्धा 30,000 संवत्सर वर्ष तपश्चर्या ज्याला करावी लागली, त्याच्यात तुमचा आणि आमचा 1.25 किलो पेढ्यावर देव येणार आहे का ह्याचा विचार करा. हा काय नाही, मेहनतीवर लक्षात ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि बाप विसरायचा नाही कधी. लक्षात घ्या, ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. ही विसरू नका, की नाही? कारण वृद्धाश्रम बुवानी सांगितलं, मी सांगतो, वृद्धाश्रमामध्ये आमच्या एकाही शेतकऱ्याचा आई वडील नाहीये. बरोबर की नाही? वृद्धाश्रमामध्ये आमचे कोणाचे नाही आहेत. कारण फक्त असतील कोणाचे, वकील असू देत किंवा आणि कोणाचे असू देत, ज्यांना काम भेटत नाही, काम करायला हे नाही भेटत, ते टाकतात. डॉक्टर म्हणा, मोठमोठ्या श्रीमंत लोकांचे आहेत, आपले नाही. बरोबर की नाही? काहीच्याही शेतकऱ्याचे आई वडील तिथे भेटणार नाही, कारण आम्हाला आई वडिलांची किंमत माहिती आहे. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घडले, छाती ठोकपणे सांगतो, आऊस साहेबांमुळे घडले. पण त्याच माझ्या राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. कृष्ण गोकुळात वाढला तेव्हा सत्य आहे, पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप विसरता कामा नये. लक्षात घ्या, राम वनवासाला गेलाय पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेलाय हे विसरता कामा नये, है की नाही? म्हणून आज ही हरिभजनाची पंढरी 77 वर्ष अविरत कायम ठेवलेलं आहे. रूपावलीला सुरुवात करतो, पुढे जातो. बुवांचे मुद्दे 100% गजराच्या माध्यमातून खोडण्याचा प्रयत्न करतात, कारण वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे रूपावलीला प्रथमता सुरुवात करतो. परमेश्वराचं नामस्मरण हे पूर्ण झालं पाहिजे. विठाले विठाले जय जय विठाले विठाले
घंटेवर उभा आहे छाताडात पान असलेला असताना सुद्धा श्रावणबाळ शेवटच्या श्वासापर्यंत विचार करत होता की माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन देईल कोण हे पुत्र आहे बघा है की नाही भक्त प्रल्हाद त्यांच्या मुलात जन्मला तो किती भाग्यवान होता पण अक्कल असून बेसारखा वागला म्हणून नाशाला कारण झाला सुखाचे जे सुखे चंद्र भागे अतिशय सुंदर प्रश्न विचारलेले आहेत कारण पारंपरिक बारी आहे प्रश्न उत्तराची बारी आहे भुवनचा पहिला प्रश्न आहे कर्णाची मांडी पोकारली तो भुंगा तो पूर्वजन्मीचा कोण आहे आणि भुवनचा दुसरा प्रश्न आहे हिरण्याक्ष अरे हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे पूर्वजन्मीचे कोण अतिशय सुंदर भुवनचे प्रश्न आहेत कारण दशावतार मंडळी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आहे काय जर चुकीचा उत्तर गेला तर खरोखर माका टेन्शन कारण सगळ्यांची
तुमच्या चरणाशी मी प्रथमतः नतमस्तक होतोय. कारण दशावतार म्हटल्याच्या नंतर आमचे कलिंगड लोकराजा, बरोबर की नाही? लोकराजा जरी मी राजापूर या ठिकाणी शक्तीपुरा चालत असला तरी दशावतार ही आपली लोककला आहे आणि प्रत्येक कलेचा प्रत्येक कलाकाराने रिस्पेक्ट केली पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून एकदा जोरदार टाळ्या समस्त दशावतार कलावंतांसाठी होत होते. उदय मोरी सन्माननीय उत्कृष्ट दशावतार उदय मोरी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे सन्माननीय प्रतीक आढाव नायक तहसीलदार कुडाळ यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना उथंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि त्याच्या नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होऊ दे अशी पांडुरंगाची मी प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. बुवांचा पहिला प्रश्न आहे, कर्णाची मांडी पोकरली. त्या भृंग्याचं नाव काय? बुवा कर्णाची मांडी पोकरली त्यावेळेला परशुराम निद्रावस्थेत होते, बरोबर की नाही? आणि कर्णाची मांडी पोकरली तो पूर्वजन्मीचा हा इंद्र होता. कारण इंद्र हा ते रूप घेऊन त्या ठिकाणी होता. बुवा तुमचा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू त्याच्या अगोदर पण रावण आणि कुंभकर्ण हे पण त्यांचाच अवतार आहे. कारण हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दरबारातले द्वारपाल आहेत. कारण रुद्रगण आहे आणि जय आणि विजय ही त्या दोघांची नाव आहेत. बुवा अतिशय सुंदर. तुम्हाला एकदा फक्त जोरदार टाळ्या होऊन जाते. कारण प्रश्न उत्तर बारी आहे म्हटल्याच्या नंतर बुवांसाठी पण प्रश्न आहे. बराच वेळ बुवांसारखा मी संपल्यावर सांगणार नाही, बुवांसाठी टाइम देणार आहे. प्रश्न आहे, सीतामाईला रावणा अगोदर वनवासात असताना सीतामाईला रावणा अगोदर कोण घेऊन गेला होता? दुसरा प्रश्न आहे, पहिला प्रश्न बुवा नीट ऐकून घ्या. सीतामाईला रावणा अगोदर वनवासात असताना कोण पळवून घेऊन गेला होता? दुसरा प्रश्न असा आहे की ज्या हरीचे आम्ही उच्चारण करतोय, ज्या हरीचं उच्चारण करतोय तो मूळ हरी किती तत्वाचा आहे? हे 2 प्रश्न आहेत बुवा, सुंदर प्रश्न आहेत आणि कदाचित बुवा हुशार आहेत, उत्तर 100% देतील असा हे आहे. आता गजराकडे सुरुवात करूया. वेळ बराच आहे, बराच कमी आहे, कारण भारूड पण सादरीकरण करायचं आहे. प्रथमतः एक गाणं त्यानंतर होईल सुरुवात. अरे कानरा जन्म सियाला कर्म धर्माने वंचित झाला, तुला मर्म हे कळणार का? तुला मर्म हे कळणार का? असला तुझी भजनाची तुला देवच करणार, असला तुझी भजनाची तुला देवच करणार, असला तुझी भजनाची तुला देवच करणार. अरे कानरा जन्म झाला, अरे कानरा जन्म झाला, धर्माने वंचित झाला, त्याला मर्म हे कळणार का? त्याला मर्म हे कळणार का?
माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हॅलो एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होत जाऊ दे. कारण जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब लढला होता, तर हातात तलवार घेऊन माझा शिवबा त्याला लढला होता. काय 16व्या वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्वरा रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची स्थापना केली, बरोबर की नाही. पण आज आमचा 16 वर्षाचा पोर आय लव्ह यू जानू हैसरून टेपलेला आहे की नाही. जवसर पोरगी पटत नाही, जवसर अगदी गोड गोड बोलतला. तिने जर विचारला जानू चंद्र ह्यो काय म्हणतो लो खै काय ह्यो काय गालार घडी तुझ्या हय चंद्रा हय. पण कर्म धर्म संयोगान तिच्याच बरोबर लगीन झाला आणि ती घराकडे बायको बनून गेली. 7-8 महिने गेले आणि जर त्या बायकोन जर विचारला जानू चंद्र खय याची तळपायाच्या मस्तका जाऊन भिडतली खै काय वर काय तुझं बापूस कंदील घेऊन बसलो वा. पण हल्लीच्या पोरी पोचलेल्या पोरानो सुमारास ऐकणार माझो बापूस कंदील घेऊन बसलो आहे तर ठीक आहे, पण त्या कंदिलातला रॉकेल सपला तर काय तुझं बापूस टाकूच जाणार. काय नाही परिस्थिती बिकट आहे. यानं काय सांगितलं की जांभळे बुवाला मला ट्रेन मध्ये कानपडात भाजवला हयच आम्ही मराठी मेलो भाव ठार मेलो होय. तुम्ही माका काय पण म्हणा, पण ह्यो असलो कांडे चोर भाऊ नसलो मला परवाडलो देवा शपथ. अरे दुसरो माणूस आपल्या भावाच्या कानपडात मारता आणि ह्यो एवढो धिप्पाड गडी. बघा माझ्या ते परस्ताडी माडी स्टील बॉडी आई भंगली चुकत चालली नाडी, पण ह्यो गुलाम खाऊन भाताचा फुगलो पण त्याची हिंमत नाही झाली समोर त्याच्या 2 भाग व्हायची. ही आमची परिस्थिती आहे की नाही. एकजूट महत्वाची आहे की नाही. एकजूट असेल सगळं काय झाला, पण गर्दी पैथाम हो काय करणार. जो तो आपला जागा अडवण्यासाठी त्याच्यात मी मार खाल्लंय आणि करणार काय. मागं पुढं हलूक तयार नाहीत कोण. अक्षरशः ह्यो माझ्या पुढं धिप्पाड उभो त्याच्या माग मी. ह्यो माका म्हणता 1-2 तास गेले कसे तरी. ह्यो माका म्हणता थांबल्या आता काय झाला काय तुका गप उभो रो मी खाल्लंय तू खाऊ नको मार. नाही म्हणता जांभळ्या कधीपासून इराकती झाला म्हणे. काय करू काय समजत नाही. म्हटलं काय टेन्शन घेऊ नको, एवढी गर्दी आहे कोणा काय कळत नाही. तू सीधा पुढच्यात सोड, पुढच्याच्या खिशात सोडून टाक. तू म्हणता काय माणसातच काय रे ते मानेवर होत असं बसली आणि पुढच्याच्या खिशात मी सोडलोय तर ते का कळणार नाही. मी म्हटलं मी तुझ्या खिशात सोडले तू का कळला रे कस काय. लक्षात घ्या विश्वास महत्वाचा आहे. बायको कामाला जरी गेली ना तरी घरात नवऱ्यावर विश्वास नाही. कलियुग बायको कामाक जरी गेली ना तरी तिथून फोन करणार हॅलो काय करतात काय. तो किती खराब आला दे पण तिका त्या पटणार नाही. तिनं सांगितलं नाही घरात मिक्सर लावून दाखवा बघू. तो भुर्र करून मिक्सर लावून दाखवतो लो घरात दुसऱ्या दिवशी पण ती हॅलो काय करतात नाही घरात होता मिक्सर लावून दाखवा बघू. नाही घरात नवरा. एक दिवशी अचानक घराकडे गेली आणि डायरेक्ट घरात घुसली. बघता तो नवरोच घरात नाही. बाबूक विचारता बारक्या बाबूक म्हणता बाबू पप्पा काय रे म्हणता काय माहिती तू कामात गेलं की ते मिक्सर घेऊन जातात काहीतरी. अरे विश्वास महत्वाचा बरोबर की नाही बुवा. साथ एकमेकाची देणं गरजेचं आहे नाहीतर काही उपयोग होणार नाही. नाहीतर मुंबईत आज आमची परिस्थिती अशी आहे ना आम्ही पोचला व्हा तिकडे अंबरनाथकडे आणि इकडनं पोचला विरारकडे बरोबर की नाही. अक्षरशः तुमका सांगतोय माझ्या बाजूच्या पण 2 चाळी आहेत तुटल्या आणि 4 घरात शिल्लक राहिली. रात्री अपरात्री चोराटला घुसला ना तरी कोणा कळणार नाही. रात्री 2:30 वाजता आमच्या बाजूक एक गाडी रवतात हे नाही ते गाडी तो उगाच तो बिचारो भागवतो लो कुडाळ आहे. मी काय चुकान सुद्धा बोलणार नाही त्यांना. शेवटी त्या रत्न आणि अनेक रत्न कुडाळमध्ये आहेत. आमच्याकडे पण एक रत्न गेली 7 वर्ष वाजवता आई शपथ. त्याच्यामुळेच आज मी पण मोठा आहे की नाही. कारण ही जर साथ नसेल तर आपण काही नाही. पण झाला काय बघा रात्री 2:30 वाजता बाजूच्या रूम मधनं आवाज. माझी बायको म्हणता हो तिकडे चोराटना घुसला की काय तो पहिला बघा. मी अक्षरशः तुमका सांगते ना दरवाजा ठोकवतो ओ खडे दारूला काय झाला काय. नाही जांभळ्या आज तू मध्ये यायचा नाही. अरे म्हटलं भानगड काय यो भुतूर बायकोच कुमकी भरणार तू भरणार खुशी. अरे म्हटलं
म्हटला ती मर्रत रे मर्रत, ती का सोड. नाही नाही म्हणाला जांभळ्या, आज बघ तू यायचा नाही. अरे म्हटलं झाला काय? अरे म्हणता रात्री 2:30 वाजले आणि ह्या बाई ब्युटीफुल मेसेज पाठवता कोण? अरे म्हटला कसा दरवाजा आधी कोण फल्लान कसं तरी गेलंय, तिचो हात काढलंय पहिले त्याचो. आणि म्हटलं वहिनी काही भानगड का? म्हणला काय सांगू, 1.5 तास झाला मारला, 1.5 तास चमकला, अजून पिटिया काढला. पण विषय काय? म्हणता कसरू ब्युटीफुल, बॅटरी फुलचो मेसेज आहे, ब्युटीफुल वाचले. अरे ह्या असा, त्याच्यामुळे बायको बरोबर चांगला राहू गावा. मी देवा शपथ माझ्या बायकोची कळ अजिबात काढीत नाही. मी मेलेलं असतं असो काही नाही करत. तिचो वाढदिवस शिरो बस की अगदी थाटामाटा साजरा करतोय. ती का सांगते सगळ्या मैत्रिणी का बोलव. आणि माझा छोटासा फुलाचा धंदा दादर का अगदी वाढदिवसा दिवशी 5-7 किलो फुला घेऊन येतोय. अगदी टेबल चांगलं सजवतोय. सगळ्या मैत्रिणींना बोलव. बुवान मगाशी काय सांगितलं, शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाया. मी काय लिहून भांगला घेतलाच नाही. शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाया खरा त्या निस्ता थाटामाटा 4 किलोचो केक आणलोय. आणि बायकोचा वाढदिवस फुलाच्या गादीवर अगदी सगळ्या मैत्रिणींच्या समक्ष थाटामाटात साजरो केलं. पण शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाय. गाडी होती ती घराकडे गेली. नवऱ्याक सांगता तो जांभूळ खैकळ नेलेलो असता बारीयांका. पण बायकोचा वाढदिवस कसं फुलाच्या गादीवर साजरो केला ना. नाहीतर तुम्ही 15 वर्ष लग्नाक झाली पण कधी असो केलास. म्हणता जरा दमधर हो दमधर. त्या जांभळ्याने फुलाच्या गादीवर वाढदिवस साजरो केला. त्याचो दादरचा फुलोचो धंदो माझो मिरचीच व्हा. जिनको समझा है वो पत्तल पत्तल हंसे है, जिनको बाद में समजेगा चादर ओढ ओढ के घर में जाके हसेगा. पण आयुष्यात लक्षात ठेवा, भावाने भावाची साथ दिली पाहिजे. कारण विश्वाचा विधात आहे. गजराला सुरुवात करतो कारण बराच वेळ आहे. भारूड पण घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडक्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. बुवा जास्त काय मला बोललेले नाही आहेत, पण एकच सांगतो, व्यसनाधीन होऊ नका. व्यसनाधीन व्हायचं नाही. बाकी जे काय करायचं तुम्ही करा. कारण परवाच्या दिवशीची घटना, एक दारूला निसतो लोळ खाली उपडी मान घालून निसतो गाणी म्हणत 5-10 मिनिटं बघलंय आणि उलटो झालो असो आणि पुन्हा गाणी म्हणूची सुरुवात केला. म्हटलं हे अरे मगाशी उपडी म्हणून गाणी म्हणत होतं, आता हे उलटो फिरलो तिथे. म्हणता पहिली कॅसेटचा पहिलो भाग संपला, तो हे दुसरं चालू झालं. अरे काय परिस्थिती हा. काय नाही लक्षात घ्या. सुंदर आहे हे जीवन, सुंदर जगलं पाहिजे. गजराला सुरुवात करतो कारण काय आहे आयुष्यामध्ये सुंदर कायदा. मगाशी या ठिकाणी व्यासपीठावर चांगले कायदे सांगण्यात आले. आमचे निरीक्षक साहेब सगळे या ठिकाणी बसलेले आहेत. मनपूर्वक आभार मानतो. कारण कायदा म्हटल्याच्या नंतर हा महत्वाचा विषय आहे. 1500 रुपये पाऊस आला, वरून आला फिरून आला की काय काय टेन्शन घेऊ नका, आम्ही चालू ठेवतो. कायदा म्हटल्याच्या नंतर 1500 रुपये आमच्या बहिणींच्या अकाउंट मध्ये आले. खरोखर स्वागत आहे. 1500 रुपयांचा स्वागत आहे. फक्त आता एकच आम्हाला विनंती आहे की आमच्या बहिणीसाठी, आमच्या बायकोसाठी, आमच्या मुलीसाठी एक कायदा सरकारने आम्हाला द्यावा. आणि तो कोणता कायदा पाहिजे हे या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण 1500 रुपये आल्याच्या नंतर आमच्या महिला वर्ग जेवढे खुश झाले आहेत त्याच्या 1000 पटीनं हा जर कायदा आला तर 100% आपली भगिनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या राज्यामध्ये आपली भगिनी, आपली बहीण, आपली मुलगी ताट मानेनं फिरू शकतोय. म्हणून म्हणतोय या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. बघा, नको मला बांगला, बहीण काय सांगते, नको मला बांगला, नको मला माडी. आज खरोखरच समाधान एका गोष्टीचं वाटतंय आणि अभिमान एका गोष्टीचा वाटतोय की आज आमचे पोलीस बांधव बघा सर्वांना सेवा देण्याचं काम करतायत. तिथेही सेवा देतात उभे राहून आणि इथेही वाटण्याचं काम करतात. इथं जोरदार टाळ्या झाले पाहिजे. खरोखरच माऊली तुमच्यासाठी आमचं रक्त जेवढं सांडेल ना तरी आम्ही सांडायला तयार आहोत. कारण जवानांसाठी एकदा सॅल्यूट करतो. कारण त्यांच्यामुळे देखील आज आपण हे सुरक्षित आहोत. म्हणून म्हणतो बघा, नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सबसिडी. बहीण काय सांगते, नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा,
आमच्या सुभेदाराची सून खना नारळाने ओटी भरून माघारी पाठवली है की नाही. या महाराष्ट्रामध्ये आज लहान लहान मुलींवर अत्याचार होतोय. आज आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत कायद्याने. जर अधिकार दिले तर 100% जो नराधम असेल त्याला 4 चौकात ठोकण्याची ताकद आमच्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे, आमच्या जवानांमध्ये. म्हणून म्हणतोय बघा, लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, सांगा भगवान राजश्री गारे बघता, जीन माझं मुश्किल झालं रे बघता बघता. तुमच्या समक्ष माझं जीणं मुश्किल होत की नाही. जीणं माझं मुश्किल झालं रे बघता बघता. रोज रोज मरते तुम्ही साक्षी असता, रोज मरते ह्याला साक्षी तुम्ही सर्वजण मायबाप होते काही सांगते. 1500चा काय पाहिला, 1500 रुपये घेऊन सुद्धा माझा उपयोग नाही होणार. जर मी जगलीच नाही तर माझा फायदा काय. म्हणून म्हणतोय 1500चा काय पाहिला, मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काय पाहिला, मला माझी सुरक्षा मीच माता मीच जननी, मीच माता मीच जननी सारे न्यात असता, मीच माता मीच जननी सारे न्यात असता. माझ्या उदरी जन्म घेता मला काय छळता, माझ्या उदरी जन्म घेता मला काय छळता, माझ्या उदरी जन्म घेता मला काय छळता. माझ्या उदरी जन्म घेऊन मला छळवणूक चालू या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये. म्हणून माझी विनंती आहे की एक कायदा असा द्या की ज्याने माझी बहीण सुरक्षित आहे. मग काय म्हणतोय, आठवती द्रौपदीची महाभारत कथा, आठवती द्रौपदीची महाभारत कथा. अधर्मीचा नाश करतो विश्वाचा, अधर्मीचा नाश करतो प्रत्यक्ष भगवान विष्णू आले होते द्रौपदीला सावरायला. पण या वेळेला माझ्या बहिणीला सावरायला कायदा रूपाने विष्णू आला पाहिजे. बरोबर की नाही. ही गरज आहे. समाज प्रबोधन हे झालंच पाहिजे. कारण भजन कुडाळ म्हटल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी आहे आणि पंढरी म्हटल्याच्या नंतर इथे लोकांसाठी चांगलं देण्याचा प्रयत्न आम्ही करणार दोन्ही बुवा. कारण अरुण घाडी म्हटल्याच्या नंतर आज 2000 वाऱ्यांचा टप्पा पार केलेले बुवा आहेत. त्यांना काहीतरी चुकान बोलणार नाही. या सन्माननीय गोविंदजी परब यांच्याकडून दोन्ही वाद्यकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय गोविंद परब साहेब यांना उथळ आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. म्हणून होते बघा, कॅन्डल काढणार आम्ही आणि देवा काढणार. 10 ते 15 दिवस फक्त राहतो शिल्लक. त्यानंतर आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. म्हणून म्हणतोय, काय म्हणते बहीण, नको कॅन्डल नको दिवा नको तो दिखावा, नको कॅन्डल नको दिवा नको तो दिखावा. माझ्यासाठी फक्त आता कायदा दिखावा, फक्त कायद्याने न्याय द्या अशी बहिणी सांगते. बरोबर की बुवानी मगाशी सांगितलं, जास्त काय मला बोलले नाही, पण बुवानी सांगितलं आजीच आहे की नाही. आजी हे घरपण आहे आपलं. हा बुवा तसो काढले तर काय कमी हुशार नाही, लय पोचलेलो होतो. शाळेत असताना तो पण जाम हुशार, लय दांडिया मारायचो, लय म्हणजे लय. हा पण त्याची दांडी एक दिवशी मास्तरांनी बरोबर फिरवली. घराकडे इलो मास्तरांका सांगून लावला तुकपट्टीने घराकडे इलो आणि बक्षात तर त्याचा छंद चांगलो क्रिकेटचो. बॅट घेतला
तो गुलाम तेव्हा 5वीत बॅट घेतल्याने मागच्या घराकडे खेळात गेल्याच्या नंतर काय मास्तर हुशार होते अगदी कुडाळचे ते काय ऐकणारे ते बरोबर मागणं हळू दवा धरून गेल्याच्या नंतर काय झाला आजी म्हणतात ना दरवाजात बसलेली आजी फक्त येताना तिकडनं मास्तर बघल्या आणि बोंबाटली अरे मास्तर येत तर गपचूप फिरून तू जरा खय असशील तो पहिलं लप ह्यो गुलाम कसतो लप फक्त शब्द ऐकल्या बराबर खयच बॅट टाकल्या आणि पहिलो धावत गेलो आणि आजीची बकोटी धरल्या आणि आपल्या खणात उडी घेऊन गेलो आजी एक म्हणता घे सगळ्या भांडात घेतलं पहिली तू ती म्हणता अरे दांडी मारून येलोस तू आणि लपू मी किती या म्हणता बघला आज तू मेलेल्याची थाप मारून मी घराकडे गेलो त्याची कंडिशन गुलाबाची पण असू दे पण गुलाम चांगला बघा म्हणतो का दृश्य होतंय की नाही बेकार हो परिस्थिती 4 वर्षाची मुलगी आहे की नाही पण सलाम करतो त्या पोलीस अधिकाऱ्यांना ज्याने जागेवर उडवलं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांसाठी कारण आपली बहीण सुरक्षित तेव्हाच होईल कारण संसाराचं रहाडगाडगं चालायचं म्हटलं ना तर ह्या आपल्या माता भगिनी ताट मांडणे जगल्या पाहिजे नाहीतर परिस्थिती हाताच्या बाहेर जाणार आहे म्हणून म्हणते बघा राहून गेलं हो त्या लेकराचं काय त्याचा दोष होता म्हणून म्हणतोय जग पाहण बाकी सारी राहुनीच गेलो निस्वार्थी मला पिरवाणाला आता मला द्यायला शिवबासारखा कायदा द्या मावळ्याने चूक केली असताना सुद्धा त्याला शिल्लक नाही ठेवला असा कायदा पाहिजे म्हणून म्हणतो बघा काळाची गरज आहे आणि वेळेचं भान ठेवून या ठिकाणी गजराची संगता केलेली आहे
गणपती मग त्याच्यानंतर अतिशय त्रैलोक्याचं आराध्य दैवत आहे त्या ठिकाणी काळावरी गजर सादर करतोय. हे बाप्पा गजानना कही तो आराधना या ठिकाणी सन्माननीय भास्कर साटेलकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी दोन्ही माझ्या वाद्यंतरांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभो पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय. पावसाचे दिवस आहेत कारण जवळजवळ सगळीकडेच पाऊस जोरदार आहे. सगळ्या गाड्या पण लेट चाललेल्या आहेत. तरी पण मायबाप श्रोतेजन आपण या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. खरोखर तुमच्या मनावर आभार मानतो. या ठिकाणी पुढे जातोय. हे बाप्पा गजानना कही तो आराधना हे बाप्पा गजानना कही तो आराधना वंदन तुला तव चरणा हरि भजना वंदन तुला तव चरणा हेलो 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 पूरे लेवल का हेलो हेलो हेलो
हॅलो. कुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत असताना वीट फिरकावली आणि आज 28 युग त्या पंढरपुरात पांडुरंगाला कटेवर हात घेऊन उभं केलं. त्याच पांडुरंगावर त्याच श्रीरंगावर एक विठ्ठल स्तुतीपरण वाजवण्याचा प्रयत्न करतोय. आवडलं तर नक्कीच टाळ्यांचा आशीर्वाद या लहानशा कलाकाराच्या पाठीशी द्या आणि चुकलं तर आपल्याच तालुक्यातला एक छोटासा कलाकार म्हणून आपण सर्व सांभाळून घ्याल अशी आशा व्यक्त करतो. ऐका विठ्ठल स्तुतीपरण. श्री अनंता पालन करता रत्नभूषिता विठुराय कुंडली कवरता विठ्ठला परमानंदा भक्त वत्सला सुखकार तू चिंताहार श्री भगवंता करुणा करा हस्यवधरा कृपा सागरा मधुसूदरा दत्ताधरंदा भवशिंदात्रय लोक्य रक्षका गोविंदा दुःखहारका निर्वाण नायका भक्त पोषका जगद व्यापका विठुराया चित्त निरंजन भवभय भंजन मानस मोहन विलोचना घेना कुंडल शोभे गाना निरंजना तगदिता सहस्रवदना गर्जित अंबर धिडधिड धरन्न किटकडान धुमकिटकटिकिडा पुष्प वर्षाव करिती ब्रह्मा निरसुरवर नार गुजिता धिडता धिडकटा चिंता जिगता किटकटा तिकटा किटकटा गदाचित वश धिंदा गदाग धगतिगन दैव शैली धगतिगन अनुपम्य सुसोड दान धगतिग धिंदा मुखे गणपती विठ्ठल विधाता ब्रह्मदेव धिडता नीलकंठ शंकर धिडता लक्ष्मी कंतो विश्वोक विठ्ठला तुझे हरि विठ्ठला किन्न धिडता गदिगन धिडता धुमकिट तगेंदा जय हरि विठ्ठला किन्न धिडता गदिगन धिडता धुमकिट तगेंदा जय हरि विठ्ठला किन्न धिडता गदिगन धिडता तगेंदा धुमकिट तगेंदा जोरदार टाळ्या आपल्या कुडाळच्या रत्नासाठी होऊन जाऊ देत. खरोखरच मनाबरोबर आभार मानतो.
पावसात देखील मायबाप श्रोतेजन तुम्ही तेवढ्याच ताकदीने उभ्यात बसला, खरोखर मनपूर्वक आभार. घातली रांगोळी गुलालाची, घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आयो गणरायाची, स्वारी आयो गणरायाची, स्वारी गवळणीला सुरुवात करतो. पारंपरिक बारी वेळेत संपवायचे. गवळणीला सुरुवात करतो. कान्हा कृष्णा कान्हा रे कृष्णा अगोदर चालेल काय प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे. प्रथमतः एक छोटस भारूड या ठिकाणी पारंपरिक बरे म्हटल्यानंतर छोटस भारूड या ठिकाणी साजरे करतो. नंतर गवळण घेऊन भजनाची सांगितलं करतो. भारूड आहे सगळ्याच कथा जवळजवळ आमच्या दशावतारी मान्यवरांना माहिती आहे. ही कथा माहित आहे. गौतम ऋषींचा अहिल्याला शाप आणि इंद्राला सहस्र नेत्रांची प्राप्ती कशी झाली या भारूडातून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण कामाला ज्याने जिंकला तो या कलियुगामध्ये संत झाला आणि कामाच्या अधीन गेला तो किती तप ज्याने कमवला तरी काही फायद्याचा होणार नाही. कारण लक्षात घ्या विश्वामित्राला ह्याच कामामुळे तप गमवावं लागलं. ही वास्तविकता या ठिकाणी भारूडला सुरुवात करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. खंडीराया झाली माझी दैना खंडीराया झाली माझी दैना दैना तुझ्या जीव माझा गौतम ऋषींची पत्नी अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानसपुत्री इंद्राला भेटली नाही म्हणून डाव साधण्यासाठी बघा कामातूर झालेला इंद्र कामातूर होऊन हिचा भोग घ्यावा म्हणून कोंबड्याक पहिला सांगत ना लवकर अरवून टाक. तो एक ऋषी आरवलो पण कर्मान मेलो. त्याला सांगितलं जा आणि त्या गौतम ऋषीच्या पर्णकुटीजवळ 4 वाजताच अरवून टाक. म्हणजे गौतम ऋषींकाच वाटतात की आता सकाळ झाली आणि खरोखर त्या काम त्यानं नित्य नेमाने केला. इंद्राने डाव साधला आणि त्या पर्णकुटीजवळ गेला आणि मनात काय म्हणतोय किती आनंदी झाला होता इंद्र बघा. अहिल्या पतिव्रता आळला इंद्र तिला अहिल्या पतिव्रता आळला इंद्र तिला बरोबर लक्ष ठेवलं आणि गौतम ऋषी जसे बाहेर गेले तसे आपण गौतम ऋषीचा ध्यान घेतला रूप घेतला आणि पर्णकुटीमध्ये आतमध्ये शिरला आणि काय म्हणतो अहिल्याला बघा. ये देवी लवकर ये देवी लवकर ब्रह्मदेवाच्या वेशातला इंद्र आपल्या अहिल्या ऋषींच्या वेशातला इंद्र काय सांगतोय सगळं काम अर्ध्यावर टाकून मी पुन्हा माघारी आलोय. एकदा मला मिठी घे मी कामातूर झालोय बघा. कामाने वाट लावली. सगळ्यात नालायक कोण असेल त्यावेळेला
दुर्योधन होता, लक्षात घ्या. स्वतःच्या भावजेला मांडीवर बसायला सांगणारा नालायक दुर्योधन. अक्कल असून बेअक्कलीसारखा वागला. रावणाला दोष देत आम्ही फिरतो. 10 तोंडी रावण पिक्चर मध्ये दाखवलाय. जातो सीतामाईला सांगतो वश हो मला, पण खरा रावण आम्हाला दाखवलाच नाही. अरे 10 तोंडाचा रावण होता, पण कधी सीतामाईकडे वाकड्या नजरेने पाहणारा नव्हता. कारण शंकराच्या दरबारातला रुद्रगंध रावण होता. हे विसरता कामा नये. ज्याची पाय सटवी चेपत होती, त्या किसकोटी जवाना ज्यानं बंदीवान घातलं, ज्याच्या पाठीवर पाय देऊन रावण दरबारात एंट्री करत होता, तो रावण सुमारसे व्यक्तिमत्व नव्हता. अज राजाच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येणार आणि नंतर माझा मृत्यू होणार आहे, हे सगळं ज्ञात असताना सुद्धा सीतामाईला नेऊन ठेवणारा रावण. हा लक्षात ठेवा. मंदोदरीने विचारलं, हे तिच्याकडे जायचाच नव्हता तर ती काय आणून किती ठेवलं? तो म्हणता तू गा बस. मंदोदरी म्हणजे काय साधी व्यक्तिमत्व नव्हता. 5 पतिव्रतांमध्ये साहेब, 5 पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ नारी मंदोदरी. सीतामाई कोणाची मुलगी आहे ही जाता जाता सांगून जातो बघा. रावणाने सांगितलं गे तिला ह्याच्यासाठी आणून ठेवलाय, तो रामचंद्र जन्माला आलाय, माझ्यासाठी आलाय आणि मला मारणार आहे हे मला सगळं माहिती आहे. कारण नारदाचा पहिलंच नारदाने मला सांगितलेलं आहे, मला पहिला शाप आहे तिकडे, दुसरा शाप वेदवतीचा, तिसरा शाप कृष्णेचा, चौथा शाप नलकुबेराच्या बायकोचा. आणि एवढे शाप असताना माझ्या डोक्यावर ती सीतामाई मी इथं का आणून ठेवली? लक्षात घे म्हणाला, मी जाणार प्रभू रामचंद्राबरोबर तिकडे अयोध्येमध्ये लढाई करण्यासाठी. रामचंद्र मला मारणार हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. पण रामचंद्राची बायको इथं आणून ठेवले. रामाला लंकेत यावंच लागेल आणि राम ज्या वेळेला लंकेत येईल त्यावेळेला समस्त राक्षस कुळाचा नाश होईल आणि समस्त राक्षस कुळाचा नाश होईल त्यावेळेला माझ्या सकट सर्वांना मोक्ष मिळेल. हा रावणाचा दिमाग होता. लक्षात घ्या. सीतामाईला आणण्यामागचं कारण, रावणाची मुलगी आहे सीतामाई नात्याने. मंदोदरीच्या उदरातून सीतेचा जन्म आहे. सीता भेटले ही जनक राजाच्या शेतामध्ये फाळाला लागून आपण म्हणतो, पण ती पेटीत गेली कुठून तर इकडून गेली आहे. मगध नावाच्या ऋषींपासूनची ही उत्पत्ती आहे. त्याच्यामुळे सीतामाई ही रावणाची मुलगी आहे. वेळ नाही, पुढे पुढे जातो. कारण काय, मगध नावाचे जे ऋषी होते ते कलशामध्ये अमृत निर्माण करायचे आणि गंगा मातेला अर्पण करायचे. पण काय झालं, एक दिवशी रावण गेला, त्याला खोडी होती, मुंडकं छाटलं, ऋषींचं रक्त उडालं, त्या कलशामध्ये पडलं. पडलेला कलश घेऊन रावण लंकेत गेला. मंदोदरीला सांगतोय याला हात लावू नको, जहाल विषय. पण मंदोदरी कंटाळली होती याच्या जाचाला. घटा वर केला. रावण बाहेर गेल्यावर तिका वाटलं आता मी मरणार, पण तसा काय झाला नाही. पण त्यावेळेला तीर्थाटनाला फिरायला गेली आणि 7-8 महिने त्यावेळेला पाठी यायचं ना. आतासारखी सकाळी ट्रेन पकडली संध्याकाळी आला असा नाही आहे. त्यावेळेला ते दिवस होतायचे. आणि काय झालं, पोटात देह वाढला. जर हाच देह घेऊन जर घरी गेलो तर रावण म्हणेल हे पाप कोणाचं, म्हणून तो इच्छा शक्तीने देह बाहेर काढला साहेब, पेटीमध्ये टाकला आणि सैनिकांना आज्ञा दिली जावा आणि कुठेही याला पुरा, हा दिसता कामा नये. सैनिक गेले, ज्या शेतामध्ये पुरले ते शेत नांगरताना ज्या फाळाला लागून सीता वर आली, जे पेटीवर आली त्याच्यामध्ये सीता सापडली. ती नात्याने जनकाची मुलगी, पण मंदोदरीच्या उदरातून तिचा जन्म आहे म्हणून ही नात्याने मंदोदरीची मुलगी आहे. दशावतारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. पण काय आहे, दुसऱ्याच्या बायकोवर वाईट नजर ठेवणारा हा कधीच तरला नाही. बरोबर की नाही? म्हणून चंद्रावर आज पण डाग आहे. बरोबर की नाही? कारण गुरुची पत्नी पळवताना त्याका पण लाज वाटली नाही. ती कलियुगात वावरताना लोकामाका बोलणार होत. त्याच्यामुळे वावरताना आपलं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. म्हणून म्हणतोय बघा, काय गौतम ऋषींनी काय केलं, अहिल्या इंद्र तिला बघून भाळलेला आहे आणि गौतम ऋषी याच्या आतमध्ये समोर जाऊन म्हणतोय की आलिंगन दे. आणि अहिल्याने पण कधी विचार नाही केला की खरोखर दुसरा कोण बोका येऊन टपल असा एवढा उभे गौतम ऋषींसारखा. तिने विचार नाही केला आणि काय केलं बघा, गेली आणि आलिंगन दिलं. आलिंगन दिलं ह्यानं आपला काम ज्या काय होत त्या उरकल्या आणि गप चोरासारखं बाहेर मनात गाजरा आणि खुशीची काय बाहेर इलो आणि मनात काय म्हणतोय बघा, लई दिवसाची इच्छा ही माझी, लई दिवसाची इच्छा ही माझी, झाली आज पुरी हर्षाने इंद्रनिका, हर्षाने इंद्रनिका, हर्षाने इंद्रनिका.
आनंदात कुशीत गाजरा खायत निघाला. पण काय झालं बघा, कोंबडो हरवलं खरो आणि पळालो. पण दिवस काय उजाडलो नाही. ऋषींना वाटलं अरे एवढ्या लवकर असा झाला काय, म्हणून ऋषी माघारी फिरले. आणि फिरले तर काय, फिरता फिरता त्यांना घरातून आपल्या कोणतरी वेशधारी करून बाहेर येताना दिसला. आणि ऋषी काय म्हणतात मनाच्या मनात बघा, चोर कोण घुसला पाहू आमच्या घरी, अंतर्ज्ञानाने आता पाहूया. चोर कोण घुसला पाहू आमच्या घरी, अंतर्ज्ञानाने आता पाहूया. बघितलं तर काय, वेशधारी इंद्र आपलं रूप धारण करून आपल्या पर्णकुटीतून बाहेर येतोय. म्हटल्याच्या नंतर तळपायाची आगमस्तकात झोंबली आहे की नाही. कारण शेवटी पत्नी म्हटल्याच्या नंतर नवरा समर्थ असतो. हलका लय बेकार परिस्थिती आहे. काय जण जोडपा चांगला दिसता, पण बघता तर एकाची 4-4 लपडी बाहेर, ती सांभाळताना मारामारी हो. आई शपथ, त्या दिवशी घटना घडलेली सांगतो, अक्षरशः पेपरात आली होती. रात्री 2:30 वाजता घरात चोर घुसलो, नवऱ्याक बांधल्या रशीये आणि चाकू लावला बायकोच्या गळ्यात आणि म्हणता जेवढा दागिना सगळे काढ म्हटल्याचं मरू दे म्हणता, नवरा वाचान दे. एकदा म्हटला झाला बाबा म्हणता दागिना काढ म्हटलं, त्या चोराची दयावया करी ती म्हणता सोड. चोर म्हणता सगळा काढ. आणि सकाळी बरोबर 3:30-4 वाजेपर्यंत चोरान ते अगदी काही सोडल्या नाही. नुसतं दागिने काढ, पैसे काढ, ही काही देऊ तयार नाही. शेवटी जसा 4:30-4:45चा ठोका झाला, हिची हवेलांडी उडाली, एकदम भारी टेन्शन मध्ये आली. म्हणता एक काम कर, तू सगळं दागिने घेऊन जा. होय तर कपाटातलं 2 लाखाची चावी घेतोय त्या घेऊन जा, पण ह्याका पहिलो सोड. तो म्हणता अरे ह्या काय सगळ्या घेऊन जा, ह्याका सोड का. म्हणता तुझ्या पाया पडतो, ह्याका सोड. अरे तुझा नवरो ना म्हणता एक काम कर, ह्यो माझो नवरो नाही आहे आता, ह्यो ह्याका पहिलो सोड. ह्याका सोडलं तर माझं नवरो येण्याची वेळ झाली. ही कंडिशन काय कलियुगात कोणावर कोणाचा विश्वास नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीच्या सांभाळून करू कावा, बरोबर की नाही. ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना धन्यवाद, ज्यांची नाही झालेली त्यांना पण धन्यवाद. तुमची होणार काळजी करू नका, कारण तुम्ही एकटेच नाही आहे, इकडे आमच्याकडे पण येऊन बरोबर. परिस्थिती आताची आहे, पण आपली संस्कृती सोडू नका. पूर्वीचा काळ वेगळा होता. या नागडे बायको म्हणायची लाडाने, बसा नागडे, उठा नागडे, सगळीकडे घडी लावत होती. आता तसा नाही. आता गणेश असेल तर हे गणू, तुला काही काही म्हणू, अरुण असं आणू. परिस्थिती हाताच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे सगळा त्या दिवशी मित्राकडे गेले होते, बाबू जांभळे आले, चाय घेऊन ये. बाबू आत्माच बिघडला. बाबू म्हणता काय सांगू, बाबू म्हणता काय सांगू. अरे म्हणता 2 दिवस झाले चायला साखर नाही आहे. साखर नाही म्हटल्याच्या नंतर तुम्ही घरात असताच, 2 दिवस झाले चाय का साखर नाही कधीपासून सांगतात. आणि जांभळे आले म्हणून चाय बनव म्हणून म्हणतात. पण ह्यो गुलाब लाडा दिलो म्हणता, अगो काय साखर तुझ्या ओठावरती. काय माझ्या पुढात मोठेपणा बायकोचा करू लागलो. अगं काय साखर तुझ्या ओठावरती, ती आत्मा बिघडली. म्हणता ना साखर माझ्या ओठावरती, ती फक्त तुमच्या पुरती. त्यामुळे त्या काय करू, ही कंडिशन आहे. त्याच्यामुळे बायकोवर कुछ नव्हता, बरोबर की नाही. पण काय झालं बघा, इंद्र आतमध्ये घुसला हे बघितल्याच्या नंतर लगेच गौतम ऋषी घराकडे तावातावानं आले आणि काय म्हणतात बघा, व्यभिचार कसा आला अहिल्या तुझ्या मनाला, व्यभिचार कसा आला अहिल्या तुझ्या मनाला.
ऋषी सांगताय अगं तू पतिव्रता नार, या जगतामध्ये श्रेष्ठ नारी, ब्रह्मदेवाची मानसपुत्री, आणि तुला इंद्र कोणनी आमचा मी कोण हे कळलं नाही का, तुझा नवरा कोण? त्यावेळेला काय सांगता हिल्या, अहो ऋषी पडले मी फशी, अहो ऋषी पडले मी फशी, मला काय कळलं? रूप तुमचं पाहून मला गेलं मोहून, आली रूप तुमचं पाहून मला गेलं मोहून, आली रूप तुमचं पाहून मला गेलं मोहून, आली ऋषी फशी मला काय कळलं? रूप तुमचं पाहून हुबेहूब घेऊन मला वश करण्यासाठी येता येईल. मी फक्त तुमचं रूप पाहिलं आणि आलिंगन दिलं, माझी काय चूक नाही. पण गौतम ऋषी चिडल्याने काय म्हणतात, तुझानी मठाला खोका लावला नावाला कोगटा, भोग भोगावा लागे तुझा. शिडावर पडशील आणि इंद्राला काय शाप दिला होता, काय ईश्वराला स्मरलं आणि शाप दिला. काय शाप दिला की रागाने लाल लाल झाला आणि ऐंद्रीला शाप दिला, वनामध्ये शिळा होऊन पडशील. आणि इंद्राला शाप दिला की सहस्र भग तुझ्या अंगावर उठतील. आणि पुढे काय झालं बघा, इंद्र जसा गेला होता तसा माघारी परत रिटर्न मारून परत आला. त्याला कळलं की गौतम ऋषीने आपल्याला अंगावर भग फुटतील, याचा शाप दिल्याच्या नंतर काय झालं बघा. इंद्र जसा गेला होता तसा माघारी आला आणि गौतम ऋषींना काय सांगतोय का, आम्ही विनवितो तुम्हा चरणास, आम्ही विनवितो तुम्हा चरणास. माझ्या हातून चूक घडली, पण घडली ती घडली आणि त्याची नाडी बरोबर त्यांनी तोडली. बघा काय सांगितलं ऋषींनी, दिला शाप भोगावा लागेल चुके नाही लेल, प्रभू रामाच्या पदस्पर्शाने भोगली म्हणून इंद्रा तुला, त्या विचाराने भोगली म्हणून इंद्रा तुला, सीतामाई राजमाई गौतम ऋषींनी की अहिल्या जे पाप केले ते केले तरी तिला भोगावंच लागेल आणि ती वनात शिळा होऊन पडेल, पण तिला प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने उद्धार होईल आणि
गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला, तुझ्या अंगावर सहस्र भग फुटतील, पण सहस्र भगांचं रूपांतर नेत्रामध्ये कधी होईल हे पुढे सांगतो. झालं काय, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला जातात आणि शिळेला पदस्पर्श होतो, त्यावेळेला अहिल्याचा उद्धार होतो. पण पर्णाकुटीमध्ये सीतामाई आणि प्रभू रामचंद्र बसलेले असतात आणि पावसाळ्याचे असेच दिवस असतात, लाल गायऱ्यांचा गुच्छ असतो बघा, एकावर एक चढून जात असतो. तसा इंद्र ऐरावतावर बसायची सवय त्याला, त्या लाल गायरीचं रूप धारण करून एका एकावर बसून जात होता. आणि रामाने त्याच्याकडे पाहिलं, रामाने ओळखलं हा इंद्र आहे आणि स्मित हास्य केलं. पण सीतामाई बाजूला होती, ती पटकन रामाला काय म्हणते का, अहो नाथा का हो हसता तुम्ही पुन्हा पाहुणी, अहो नाथा का हो हसता तुम्ही हसता का. त्यावेळेला प्रभू रामचंद्र काय म्हणतात, मस्ती ही गळल्याला भोगी तो हा शापाला, मस्ती ही गळल्याला भोगी तो हा शापाला. तो ऐरावतावर बसायची त्याला सवय आहे, तो दुसऱ्याच्या पाठीवर बसून चाललो. एवढा फक्त ऐकला, सीतामाईच्या डोक्यात पहिलाच राग होता, कारण अहिल्याला भोगिले हे सीतामाईला माहित होतं. गेली रागाच्या भरात आणि लाट मारली इंद्राला. जशी त्या गायरीला लाट मारली, जसा 3 फूट ती गायरी उडाली पुढे, आणि जसा लाट सीतामाईची लागली, त्याबरोबर पूर्ववत इंद्राचं रूपांतर बघा पूर्वक आपल्या रूपामध्ये झालं. पण अंगावर चट्टे जे होते तसेच होते. प्रभू रामचंद्राला सांगतायत, देवा जर हे चट्टे घेऊन जर इंद्र पुरीत मी गेलो तर माझी दशा काय होईल. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने काय सांगितलं, जा जिनी तुला शाप दिलाय त्यांच्याकडे जा. त्यावेळेला इंद्र गेला आणि गौतम ऋषींना काय म्हणतो बघा, सहस्रही बघ माझ्या रायरी अंगाला, सहस्रही बघ माझ्या इंद्रपुरीत गेलो तर सगळं म्हणतील हा कुठला कुष्ठरोगी आला. त्यावेळेला गौतम ऋषी काय म्हणतात बघा, शरण इंद्र आला तू मला, वरदान देतो मी तुला. शरण इंद्र आला तू मला, वरदान देतो मी तुला.
झाली शाप भोगून झालास आता तुला वरदान देतो की यापुढे तुझ्या अंगावर जी सहस्र भग फुटलेली आहेत ती सर्व देव मिळून तुला विष्णूच्या क्षीरसागरामध्ये तुला अंघोळ अभिषेक करतील त्यावेळेला तुझी त्या सहस्र भगांची सहस्र नेत्रामध्ये रूपांतर होईल अशा तऱ्हेने इंद्राला सहस्र नेत्रांची प्राप्ती झाली इथे या ठिकाणी भारूड संपलं म्हणून म्हणते बघा धन्यवाद 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 क्षीरसागरी अभिषेकाला आल्या साऱ्या देवता अभिषेकाने सहस्र नेत्र या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे बुवांची बारी बाकी आहे या ठिकाणी प्रथम बारी संपवतो बुवांची दुसऱ्या बारीला सुरुवात होईल गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण युवा भजनी बुवा कुमार दत्तप्रसाद परब वय वर्ष 10 बाजारपेठ कुडाळ यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलंय खरोखरच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माऊली शुभेच्छा देतो खरोखर 10 वर्षामध्ये आपण चांगलं अविरत भजन कार्यरत चालू केलेलं आहे असं अविरत आपल्या हातून चालू राहू दे मनपूर्वक शुभेच्छा सर्वांचे मनपूर्वक आभार मी या ठिकाणी भजनाची सांगता करतोय पुंडलिकावदे श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम